नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक मस्त असा टॉपिक आहे, ज्यावर मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नेमकं आहे काय? सध्या भारतभर, सगळ्या जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा सगळीकडे टॉपिक हाच चाललेला आहे की काही करायचं झालं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एवढं डिमांड आलं की अजून काही दिवसामध्ये सगळ्या गोष्टीची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेईल. मग आपल्याला प्रश्न पडतो की भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपला जॉब जाऊ शकतो का? बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न पडतो, कधी कधी माझ्याही मनात पडतो. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नेमकं आहे तरी काय? शब्दात जसं आपण म्हणतो ना मराठीत की नावातच गाव आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल म्हणजे काय? आर्टिफिशियल म्हणजे की एक कसं म्हणता येईल त्याला की आर्टिफिशियल म्हणलं तर की बाबा ज्याच्यामध्ये निर्जीव अशा प्रकारची एखादी वस्तू, त्याला जर आपण आर्टिफिशियल म्हणतो, किंवा आपण मानवानं तयार केलेली वस्तू, त्याला आपण काय म्हणतो की आर्टिफिशियल. आणि इंटेलिजन्स म्हणजे काय की एकदम क्लेवर, हुशार, त्याला म्हणतो आपण इंटेलिजन्स. ज्याला की सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक कळतात किंवा समजतात, त्याला काय म्हणतो आपण इंटेलिजन्स. मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय व्हायला लागलं की थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे की एक निर्जीव वस्तू पण जिला की सर्व काही गोष्टी समजतात ॲटोमॅटिकली, म्हणजे काय झालं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज आपण ह्याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नेमकं काय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याची एवढी जगभरामध्ये चर्चा का चालती आहे. ज्या कंपन्या आहेत की स्टार्टअप कंपनी झालं किंवा MNCs कंपन्या झालं, या सर्व कंपन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर का केला जात आहे? बाकीच्या पण लँग्वेज आहेत, जावा झालं, .NET झालं, C# झालं, किंवा आपण HTML वापरू शकतो, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या SAP झालं, अशा प्रकारच्या मोस्ट ऑफ लँग्वेज असताना देखील आपण सगळा भर पूर्ण कंपन्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरतीच आहे. त्याचं कारण पण तसंच आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक अशी गोष्ट आहे की ज्याचा वापर करून दुनियामध्ये आपण काहीही करू शकतो. जसं मी तुम्हाला आत्ता बोलते आणि इथं मी तुमच्यासमोर बसलेलं आहे, माझ्यासारखी हुबेहूब प्रतिकृती तुम्हाला बोलणारी पण नकली, म्हणजे असणार मीच, दिसणार मीच, पण नकली, ज्याच्यामध्ये की कुठल्याही प्रकारचा जीव नाही आहे, जी निर्जीव आहे पण तरीही त्याला सगळं समजतं. ही जी कलाकृती आहे, ही जी गोष्ट बनवायची आहे, याच्यासाठी वापरलं जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे एका निर्जीव वस्तूमध्ये जीव टाकण्याचं काम जे केलं जात आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं केलं जातं आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नेमकं काय केलं जातं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे डेटा कलेक्शन. म्हणजे जर एखादी गोष्ट, आता एक्झाम्पल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मी समजा माझं गुगलचं अकाउंट आहे, गुगलवरती काहीतरी सर्च करतो आहे, की समजा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा जर टॉपिक सर्च केला तर काय होतं की मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही आर्टिकल सर्च करणार, ते आर्टिकल बघणार, परत त्यावरून स्विच करणार, कुठंतरी जाऊन एखाद्या कंपनीची नवीन ॲड आली का स्विच करणार, परत जाणार दुसरं काहीतरी सर्च करणार, किंवा थोड्या वेळानं जाणार मी एखादी जाहिरातीची वेबसाईट सर्च करणार. मग ज्या वेळेला मी ह्या वेबसाईट सगळ्या सर्च करत राहतो त्यावेळेला मी माझ्या ब्राउझरची जी हिस्ट्री आहे या हिस्ट्रीचा अभ्यास गुगल करतो, आणि ही जी हिस्ट्री आहे ह्या हिस्ट्रीचा पूर्ण डेटा गुगलकडे कलेक्ट केला जातो. आणि जो डेटा गुगल कलेक्ट करतं, या डेटाला आधार करून, या डेटाचा आधार घेऊन आपल्याला आपण सर्च केलेल्या डेटाप्रमाणे सजेशन आपलं ब्राउझर द्यायला चालू करतं. म्हणजे मी जर का गुगलवरती काही इमेजेस सर्च केल्या असतील, कशाच्या की मी समजा गुगलवरती एखादी वडापावची इमेज सर्च केली, मला वडापाव खाण्याची खूप इच्छा झाली, किंवा मला एखाद्या पोस्टरवर, समजा मी वडापावचा गाडा टाकला आहे, मला पोस्टर छापायचं आहे माझ्या, किंवा पोस्टर प्रिंट करायचं माझ्या वडापावच्या गाड्याच्या दुकानाला लावण्यासाठी. मी काय करणार, त्याचं बॅनर छापणार,
मग ते बॅनर छापायचे, त्या बॅनरवर वडापावचं दुकान आहे तर वडापावचा फोटो पण आला पाहिजे. त्यासाठी गुगलला जाऊन मी काय करतो, वडापावचे फोटो सर्च करतो HD क्वालिटीमध्ये. मग ज्या वेळेला मी हे वडापावचे फोटो सर्च करतो त्यावेळेला गुगल माझ्या ब्राउझरची हिस्ट्री जी आहे ही हिस्ट्री ऑब्झर्व करतं. मग ज्या वेळेला ही हिस्ट्री ऑब्झर्व केल्या जाते त्यावेळेला याचा कुठेतरी डेटा कलेक्ट केला जातो गुगलकडे. मग या डेटाला अनुसरून गुगल मला काय करणार की माझ्या ब्राउझरवर परत 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 त्याच वडापावच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज शो करतात. हे आहे थोडक्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जर दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर अमेझॉन काय आहे, अमेझॉन ही एक ई-कॉमर्समधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात फेमस अशी वेबसाईट आहे. आपण जेव्हा प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा अमेझॉनला जास्त प्रेफर करतो. का? कारण एकतर अमेझॉनवरती स्वस्त असतं आणि आपल्याला स्वस्तच्या वस्तू घेण्यात इंटरेस्ट असतो. मग आपण काय करतो की अमेझॉनला जातो, पटकन काहीतरी सर्च करतो. मला समजा नाईट पॅन्ट घ्यायची, मी काय करणार, अमेझॉनवर जाणार, नाईट पॅन्ट सर्च करणार. लगेच मला अमेझॉन काय करतं की नंबर ऑफ स्पोर्टची झालं, रेग्युलर झालं, या कपड्यात उलनची झालं, अशा प्रकारचे नाईट पॅन्टचे प्रकार तिथं दाखवतो. मग मी काय करतो, ते सर्च करत 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 करतो. माझं मन काय करतं की म्हणतं की आता ही नको, ही फार महाग आहे, मग आपण दुसरं कुठलं तरी प्रोडक्ट बघू. मग काय होतं की मला तिथं प्रोडक्ट्स दिसायला लागतात. मी जातो इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटवरती. मग इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटमध्ये मी काय करतो की लेटेस्ट आलेला मोबाईल सर्च करतो. मग मी मोबाईल लेटेस्ट आलेला सर्च करत 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 काय होतं की कॉस्टच्या नादात, म्हणजे कमी किमतीच्या वस्तू बघण्यासाठी मी कमी किमतीचे दुसऱ्या पण कंपन्याचे मोबाईल सर्च करतो. मग ज्या वेळेला मी दुसऱ्या कंपन्याचे मोबाईल सर्च करतो त्यावेळेला देखील गुगल हे अमेझॉनचं डेटा कलेक्ट करणं गुगलचं काम चालूच असतं. मग हा पण डेटा कलेक्ट केला जातो. मग हा कलेक्ट केलेला डेटा जो आहे, तुमची जी ब्राउझर हिस्ट्री आहे की तुम्ही अमेझॉनवरती काय काय सर्च केलं, ही हिस्ट्री परत कलेक्ट होते. म्हणजे डेटा कलेक्शन होईल. काय होतं, डेटाचं कलेक्शन होतं. आणि ज्या वेळेला हा डेटा कलेक्ट केला जातो त्यावेळेला अमेझॉनला कळतं की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे. मग ज्या प्रोडक्टला तुम्ही सर्च केलं आहे, वारंवार जे प्रोडक्ट तुम्ही सर्च केले ते प्रोडक्ट तुमचे इंटरेस्टेड किंवा तुम्हाला आवडणारे प्रोडक्ट्स आहेत असं गृहीत धरून तुम्हाला त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट किंवा त्याच्या रिलेटेड कंटेंट शो केल्या जातात. कुठं? अमेझॉनवरती. हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम. म्हणजे काय झालं की अमेझॉनला काही जीव आहे का? अमेझॉन सजीव आहे का? नाही. अमेझॉन हे एक सॉफ्टवेअर आहे जे की निर्जीव आहे. पण ह्याच्यामध्ये पण हे इंटेलिजन्स आलं कुठून की त्याला कळतं की मला काय आवडतं आहे. मी सर्च केलेले नाईट पॅन्टमधले प्रकार ते मलाच दाखवतं. मी सर्च केलेल्या मोबाईलमधले नवीन आलेले हँडसेट ते मला शो करतं. कसं करतं हे? या डेटाचा वापर करून. हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे याच्यामध्ये जी गुगल कंपनी आहे, ह्या गुगल कंपनीकडे 2015 साली जवळपास 25 कोटी पुस्तकांचं कलेक्शन झालं होतं. की लोकांनी जे सर्च केलेले जे पुस्तकं आहेत, जे लोक सर्च करतात की बुक्स सर्च करतात अमेझॉनवरती किंवा गुगलवरती, अशा सर्च केलेल्या पुस्तकांचं कलेक्शन गुगलकडे 2015 साली किती होतं? 25 कोटी. त्यानंतर जेव्हा 2020 साली याचा डेटा कलेक्ट करण्यात आला त्यावेळेला याचं कलेक्शन गुगलकडे किती होतं? $1000 कोटी एवढं कलेक्शन झालं होतं. 1000 कोटी. मग हे कुठून आलं कलेक्शन? हे डेटा कशासाठी गुगल कलेक्ट करतं? या डेटाचा वापर करून हे सगळे जे कंटेंट शो केले जातात याच्यासाठी हा डेटा वापरला जातो. की समोरचा माणूस काय सर्च करतोय याचा अभ्यास केला जातो आणि तशा प्रकारचा डेटा कलेक्ट करून त्याला शो केला जातो. हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे याला ऑइल ऑफ हा जो डेटा आहे जो की आपण कलेक्ट करतो किंवा गुगल जो डेटा कलेक्ट करतो याला ऑइल फॉर AI असं देखील म्हणलं जातं. म्हणजे जसं गाडी चालण्यासाठी गाडीमध्ये पेट्रोल किंवा ऑइल देखील लागतं, त्याच प्रकारे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर वर्किंगमध्ये ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डेटा आहे. जर हा डेटा नाही कलेक्ट केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करणार आहे का? नाही करू शकत.
कसं काय नाही करू शकत? कारण तुम्ही काय सर्च करता हे जर का त्या गुगलकडे नसेल, तुम्ही कुठली हिस्ट्री तुमची जर गुगलकडे नसेल की तुम्ही सर्च कोणते कोणते प्रोडक्ट केले, तर त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट दाखवता येणार आहे का? नाही दाखवता येणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की तुम्ही सर्च केलेल्या प्रोडक्टची हिस्ट्री गुगलला सेव्ह करून ठेवावं लागेल की हा व्यक्ती कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट सर्च करत आहे. मग जेव्हा हा सर्चिंगचा डेटा गुगलकडे असेल, त्या डेटाच्या आधारावर गुगल तुम्हाला कंटेंट शो करू शकेल. हे अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम चालतं. मग आता यावर जे काम चालू आहे गुगलनं काय केलं की एक अल्फाबेट नावाची गुगलची एक पॅरेंट कंपनी आहे, जी कंपनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काम करते आहे. सध्या देखील त्यांचं या गोष्टीवरती काम जोरात चाललेलं आहे. आता जसं मी सांगितलं की गुगल हे सगळ्या गोष्टी करतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गुगलकडे एवढ्या एवढ्या पुस्तकांचा डेटा जमा झालेला आहे. तर अशीच एक लाउसी ब्राऊन नावाची एक लेडी होती, जी की ब्रिटनशी बिलॉंग करत होती. ब्रिटनची लेडी होती, लाउसी ब्राऊन नाव होतं तिचं. ही जी लेडी होती, ही लेडी आठवड्यात कमीत कमी 12 पुस्तक वाचायची. केव्हापासून? 1946 पासून, इसवी सन 1946 पासून ती दर आठवड्याला कमीत कमी 12 पुस्तक वाचून काढायची. असं वाचत 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 जाऊन तिनं 2009 साली तिचं शेवटचं पुस्तक वाचलं. ते पुस्तक किती नंबरचं पुस्तक होतं? 25,000 नंबरचं पुस्तक होतं. म्हणजे तिनं तिच्या पूर्ण वर्षात, जेवढे वर्ष ती जगली, शेवटचं पुस्तक तिनं तिचं 91व्या वर्षी वाचलं. म्हणजे जेव्हा तिनं 25,000चं पुस्तक हातात घेतलं, त्यावेळेला त्या लेडीचं वय होतं 91 वर्ष. म्हणजे तिच्या वयाच्या 91 वर्षामध्ये, पूर्ण जो तिचा कालखंड होता जगलेला 91 वर्ष, एवढ्या काळामध्ये तिनं 25,000 पुस्तकं वाचली होती. कधीपर्यंत? 1946 पासून ते 2009 पर्यंत. मग ह्या सगळ्या एवढी जी पुस्तकं होती, याचं जे कलेक्शन होतं, हे गुगलला स्कॅन करणं किंवा हे रीड करणं माणसाच्यानं शक्य नव्हतं. कारण 25,000 पुस्तकं कितीही माणसं लावली तरी किती स्कॅन करणार? एक पुस्तक 400-500 पेज, किती वेळ लागणार? यामुळे गुगलला हे सगळे पुस्तकं रीड करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज भासू लागली. आणि तिथून मग गुगलचं काम चालू झालं. मग गुगलची अल्फाबेट नावाची जी कंपनी होती, ही कंपनी गुगलची पॅरेंट कंपनी होती. या कंपनीनं मग त्याच्यावर काम चालू केलं आणि इथून झालं चालू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जसं गुगलनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम केलं, तसंच फेसबुकनं देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खूप मोठं काम केलेलं आहे. फेसबुकचं अर्थात मेटा, फेसबुकनं काय केलेलं आहे की फेसबुकनं 2012 साली इंस्टाग्राम जे आपण चालवतो, ज्यावर आपण रील्स स्लाईड करत बसतो, लोकांचे आलेले व्हिडिओ, नाचायलेले व्हिडिओ बघत बसतो, हे इंस्टाग्राम नावाचं ॲप्लिकेशन हे फेसबुक कंपनीचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन फेसबुकनं 2012 साली $100 कोटी एवढ्या किमतीला विकत घेतलं. मग ह्या इंस्टाग्राममध्ये देखील सेम आहे. इंस्टाग्राममध्ये देखील फेसबुकनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर केलेला आहे की जर तुम्ही एखाद्या माणसाचे व्हिडिओ वारंवार परत एकाच माणसाचे व्हिडिओ जर इंस्टाग्रामवरती बघितले, तर तुम्हाला इंस्टाग्राम त्याच व्यक्तीचे व्हिडिओ शो करायला लागतं. हे कशाची कमाल आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तसंच व्हॉट्सअप पण आहे. जे व्हॉट्सअप आपण वापरतो, जगभर ज्या व्हॉट्सअपचा वापर डॉक्युमेंट फॉरवर्ड करण्यासाठी केला जातो, की 2 मिनिटामध्ये आपलं काम इझी होतं. मला एखादी जर का फाईल पाठवायची किंवा मी एखाद्या परीक्षेला गेलो आणि माझं आधार कार्ड घरी विसरलं, तर आपण तिथून फोन करतो घरी की माझं आधार कार्ड तेवढं व्हॉट्सअप कर. पण विचार करा, जर हे व्हॉट्सअपच नसतं तर आधार कार्ड कशावर घेतलं असतं? मग हे जे आपल्याला मेहरबानी भेटलेली, ही सगळी मेहरबानी आपल्यावर कोणाची आहे? फेसबुक कंपनीची आहे. की फेसबुक कंपनीनं हे व्हॉट्सअप नावाचं ॲप्लिकेशन, आणि हे काही फुकट आलेलं ॲप्लिकेशन नाही आहे किंवा फेसबुक कंपनीनं बनवलेलं ॲप्लिकेशन नाही आहे. इंस्टाग्राम तरी $100 कोटी घेतलं होतं, पण या कंपनीनं, फेसबुकनं हे व्हॉट्सअप नावाचं ॲप्लिकेशन $1900 कोटी एवढ्या किमतीला विकत घेतलं. $1900 कोटी, जे की आपल्याला मोजता पण येणार नाही, एवढी मोठी रक्कम आहे. एवढ्या मोठ्या रकमेला हे व्हॉट्सअप नावाचं ॲप्लिकेशन फेसबुक कंपनीनं 2014 साली विकत घेतलं.
आणि त्यांनी विकत घेतले, त्यांचे पैसे घालून ते आपल्यावर मेहरबानी केली. त्यांच्या घेतलेल्या ॲप्लिकेशनमुळं आपले कामं सोपे झाले आणि आपण 2 मिनटात ते वापरतो, पण आपल्याला त्याची किंमत नाही आहे. तर ही गोष्ट मी मुद्दाम महत्त्वपूर्ण गोष्ट असल्यामुळे इथं सांगितली आहे. जसं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप फेसबुक कंपनीचं चालतं, त्याच प्रकारे फेसबुक कंपनीचे अजूनही बरेचसे काही प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये टेक्स्ट ॲनालिसिस नावाचं एक प्रोडक्ट आहे, जे की एक AI टूल म्हणून काम करतं. की टेक्स्ट ॲनालिसिस जे की AI टूल म्हणून फेसबुक कंपनी विकसित करत आहे. ह्या AI टूलचं काम काय आहे, टेक्स्ट ॲनालिसिस नावाच्या, की हे टेक्स्ट ॲनालिसिस नावाचं जे टूल आहे ही कंपनी विकसित करत आहे. जर विकसित झालं, यावर काम चालू आहे सध्या, पण हे जर विकसित झालं तर याचं काम काय असणार आहे की जेही कुठला मजकूर असेल कोणी बोललेला, तर या मजकुराचं विश्लेषण करायचं आणि नंबर ऑफ लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच हे पण टूल आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हे टूल काय करणार, टेक्स्ट ॲनालिसिस नावाचं, की जो कुठला मजकूर असेल तो मजकूर घेणार आणि त्याचं दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर करणार. म्हणजे आणि नुसतं रूपांतरच नाही करणार, तर एक कन्सेप्ट आहे डीप लर्निंग नावाचा, जो की डीप लर्निंग नावाचा कन्सेप्ट देखील या टेक्स्ट ॲनालिसिसमध्ये यूज केलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणावर यूज केलेला आहे. याचा उपयोग काय होतो डीप लर्निंगचा, टेक्स्ट ॲनालिसिसमध्ये डीप लर्निंगचा उपयोग असा आहे की ज्या वेळेला हे टेक्स्ट ॲनालिसिस जे ॲप आहे हे वापरलं जाणार आहे, त्यावेळेला काय होणार की जो समोर माणूस असेल त्याच्या मनामध्ये दुःख आहे किंवा त्याच्या मनामध्ये आनंद आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्याच्या बोललेल्या शब्दावरून हे ॲप घेणार. म्हणजे जे टेक्स्ट ॲनालिसिस आहे, टेक्स्ट आणि ॲनालिसिस हे 2 शब्द त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे टेक्स्ट म्हणजे काय की कुठलाही मजकूर, आणि ॲनालिसिस म्हणजे काय की त्याच्यावर संशोधन करणं किंवा त्याचा